अभी हम मौजूद हैं वार्ड नंबर 220 में, जहां से एनसीपी अजीत पवार गढ़ की जो इलेक्शन कंटेस्ट कर रही है रशीदा खंबाटी जी। आइए बात करते हैं उनके जिला अध्यक्ष जो है महेंद्र पंसारे सर से। सर, क्या रणनीति रहेगी इस इलेक्शन को लेकर? रणनीति क्या रहेगी वो बताई नहीं जाती, वो खेली जाती है। जो आने वाले 2 दिन में आपको मालूम पड़ेगा। लोगों को लगता है कि राष्ट्रवादी की यहाँ पे ताकत नहीं है, लेकिन हमने जो उम्मीदवार दिया वो इतना ताकतवर उम्मीदवार दिया है कि आने वाले 2 दिन में 16 तारीख को रिजल्ट के माध्यम से आपको मालूम पड़ेगा कि हमारी गढ़ी चीज क्या है और हमारी बहन जो रशीदा बहन है वो चीज क्या है। इसके लिए रणनीति कोई बताई नाही जाती, वो खेली जाते। सर, फक्त 2 दिवस आहेत प्रचारासाठी, या बाबतीत तुम्ही काय सांगा? नक्कीच 2 दिवस शिल्लक आहेत आणि ह्या माध्यमातून बरेचसे प्रेशराईज ते विरोधी पक्षाचे आमदार असतील, नगरसेवक असतील, हे आता अनुभव आम्हाला कालपासून यायला लागलेला आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे प्रेशर ते हे करू नका ते करू नका आम्हाला आता येत आहे। पण आम्ही विरोधकांना सांगू इच्छितो, आम्ही ज्या 10 दिवसापूर्वी ज्या ताकदीने आम्ही उभं राहिलो त्याच ताकदीने 16 तारखेपर्यंत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि आम्ही इथे इलेक्शन लढवायचे म्हणून नाही, आम्ही जिंकण्यासाठी या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहोत। मैडम, आप क्या कहेंगे? Today, this appeal I am doing to the young generation of the ward number 220. I want to ask the new generation, do you need a change or you still want to live like this? Your parents have lived, you have lived your life. Do you want your parents to still live in this kind of the mess, or your future generation also? So if the answer is no, please educate your parents for a change and vote for the watch, which is for a better future. थैंक यू सो मच। सर, आप क्या कहना चाहेंगे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 220च्या कॅन्डिडेट रशीदाबेन, मी एकच मतदारांना आवाहन करतो, ही एज्युकेटेड कॅन्डिडेट आहे। आम्ही जे बोलतो तेच करतो। आम्ही लोकांना वाटतं घड्याळ, जसं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की येणाऱ्या 16 तारखेला घड्याळ कसं चालतं हे या इथल्या लोकांना कळेल की जे आमच्यावरती बोललं जातं की काय आहे। अजितदादा बोलतात तेच करतात, कॅन्डिडेट तशाच प्रकारची खणकर दिलेली आहे, पण लोकांनी भूलपात करून म्हणजे लोकांना हे करत आहेत, मिसगाईड करत आहेत। तर मी लोकांना एकच आवाहन करतो, एक वेळ फक्त संधी द्या। 220 मधनं आम्ही जी राहिलेली कामं आहेत, तुम्हाला जी असलेली कामं आहेत ती आम्ही तुम्हाला करून देऊ, एवढंच आवाहन करतो। धन्यवाद सर।